नमस्कार, माझा इंडिया न्यूज। आता मी कासरवाडीतील जय महाराष्ट्र व्यायाम मंडळाच्या या गणपती ट्रस्टपाशी जी गणपती बाप्पाची ही जी पारंपरिक पद्धतीने जी मिरवणूक चाललेली आहे, खरोखरच अगदी डोळ्याचे पारणे फेडणारी ही मिरवणूक आहे। आपल्या स्वराज्याची संकल्पना आणि यातून ढोल ताशा वादन करून ही जी मिरवणूक चालू आहे, याच्यामध्ये या मंडळाचे कार्याध्यक्ष माननीय श्री श्यामभाऊ लांडे या मिरवणुकीत खरोखरच अगदी पारंपरिक पद्धतीने ते सहभागी झालेत। दादा, आपण नेमकं काय बोलू इच्छिता? या मंडळाची ही जी मिरवणूक आहे अगदी पारंपरिक आणि अगदी उत्साहात साजरी केली जाते। आज आपण गणेश भक्तांना नेमका काय संदेश देऊ इच्छिता? मी जय महाराष्ट्र या मंडळाचे सन 1965 साली मंडळाची स्थापना झालेली आहे। आमच्या सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या वडीलधारांनी तो मंडळ स्थापन केला आणि आम्ही आता दुसरी तिसरी पिढी हे मंडळ स्थापन करून सांभाळत आहे। आणि मंडळाची एक परंपरा आहे सामाजिक धार्मिक कार्यक्रम करणं, इतर समाजामध्ये असणाऱ्या लोकांना धीर देणं, ते कोविडच्या काळामध्ये असू द्या, कोविडच्या काळामध्ये मदत असू द्या, स्वाईन फ्लू असू द्या, रक्तदान शिबिर असू द्या, अनेक असे कार्यक्रम आम्ही राबवतो। आणि मंडळाने एक ठरवलं गेलेलं आहे आम्ही गेले 5 वर्षामध्ये, त्याच्या आधीपासून एक पारंपरिक असणारं ढोल ताशा पथक किंवा लेझिम असंच ह्याचं आपण वाद्य वाजवायचं, रॅक वाजवायचा नाही। हे मंडळाचे एक सर्व तरुण कार्यकर्त्यांसंघ वयस्करांनी आम्ही ठरवले। त्याच्यामुळं लोकांना काय तर विजा पोचन अशा गोष्टी करायच्या नाही। आज आमच्याच कासोडीतलं हे मातृभूमी ढोल ताशा पथक यांच्या माध्यमातून पण, आज या पथकाच्या माध्यमातून पण त्यात एक देशामध्ये राज्यामध्ये एक महिलांच्यावरती अन्याय होतोय, अत्याचार होतोय, त्याचा देखावा त्यांनी जिवंत दाखवला। आणि असं महिलांवरती अन्याय अत्याचार असं सहन करू शकत नाही, त्याच्यासाठी असणारी आपली देवी प्रगट झाली। तर सगळ्या भावांना पण विनंती आहे, कुठल्या महिलांना अशा परंपराचे पुढं अन्याय होणार नाही, त्याच्या विरुद्ध मातृभूमीचा आवाज उठवतीच। पण जय महाराष्ट्र या मंडळाचा आणि त्यांचा एक कार्यकर्ता, एक कार्याध्यक्ष म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहू। आणि आमच्या कासोडीमध्ये असं महिलांना भगिनीला संरक्षण दिन असे आम्ही दोन्ही मंडळांच्या तर्फे हे सांगतो। आणि त्याच्यामधून एक दाखवलं गेलं त्यांनी मुलींची छेड काढल्यानंतर काय होतं आहे, त्यातनं आपलं कुलदेवत असन त्या कुलदेवाचं एक जागर केलं आणि तुळजाभवानीचं पण केलं आणि शेवट महादेवाची आरती पण केली। म्हणजे मंडळ आणि मातृभूमी एक वेगळा संदेश या कासोडी जनतेला द्यायचा असं ठरवलं गेलं। आणि मातृभूमीला हे पथकला हे त्याच्यामधून दाखवलं गेलं। या मंडळाचं मातृभूमीचं मनापासून अभिनंदन करतो। आणि योग्य आहे मातृभूमी, त्यांच्या नावातच मातृभूमी नाव दिलेलं आहे, ते मातृची बी सेवा करन आणि देशाचीही सेवा करन। आणि आमच्याही मंडळाचं नाव जय महाराष्ट्र आहे, म्हणून आम्ही महाराष्ट्रात या अशा अन्याय अत्याचाराविरुद्ध आम्हीशा आवाज उठवू हे सांगतो। आणि मंडळ हे पारंपरिक काळांपर्यंत हे ढोल ताशा पथकच लावीन आणि DJ कधी लावत नाही, हे माझा शब्द मी आहे तोपर्यंत पाळणार आहे। आणि भविष्यात आम्ही माझ्यानंतरची काही पिढी असन तेही याचं पालन करन आणि समाजाच्यासाठी जय महाराष्ट्र व्यायाम मंडळ हे कायम सदैव काम करन, एवढंच विनंती करतो। नक्कीच अगदी पारंपरिक पद्धतीने पिंपरी चिंचवडचे कार्यक्षम असलेले नगरसेवक माननीय श्री श्यामभाऊ लांडे यांनी आपल्या सर्व गणेश भक्तांना हा अगदी मोलाचा संदेश दिलेला आहे। खरोखरच अगदी डॉल्बीच्या तालात न नाचता अगदी आपल्या पारंपरिक जी वाद्य आहेत, आपल्या भारतीय संस्कृतीला जी शोभणारी वाद्य आहेत, त्या वाद्याच्या तालातच ही गणपती बाप्पाचं विसर्जन मिरवणूक दरवर्षी या ठिकाणी निघते। खरोखरच या मंडळाचं, या जय महाराष्ट्र व्यायाम मंडळाचं मी खरोखरच कौतुक करतो। माझा इंडिया न्यूज, पिंपरी चिंचवड, कासारवाडी। अगदीच पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरामध्ये कासारवाडीतील ही जय महाराष्ट्र व्यायाम मंडळाचा गणपती बाप्पाच्या विसर्जनाची ही जी मिरवणूक आता आपण सध्या पाहत आहोत। खरोखरच मुली या ढोल पथकात अक्षरशः बेधुंद होऊन हा ढोल वाजताना आपल्याला दिसून येत आहेत।
सध्या आम्ही कासारवाडीमध्ये लाईव्ह आहे. जय महाराष्ट्र. एळकोट एळकोट जय मल्हारच्या घोषात हा सोहळा अगदी आनंदाने पार पडत आहे. अगदी पारंपरिक पद्धतीने हा सोहळा आपण सध्या लाईव्ह मध्ये पाहत आहोत. खरोखरच डोळ्याचे अक्षरशः पारणे फेरणारा हा गणपती बाप्पाचा विसर्जन सोहळा सध्या कासारवाडीमध्ये लाईव्ह चालू आहे. मिरवणूक सोहळ्यामध्ये अगदी लहानापासून थोरापर्यंत महिला वर्ग या मिरवणूक सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसत आहे. हा जय महाराष्ट्र व्यायाम मंडळाचा हा जो गणपती विसर्जन मिरवणूक सोहळा आहे, अगदी पारंपरिक पद्धतीने हा गणपतीचा विसर्जन मिरवणूक सोहळा पार पाडला जातोय. यामध्ये कार्याध्यक्ष मान्य पिंपरी चिंचवडचे लाडके नगरसेवक मान्य श्री श्यामभाऊ लांडे आपल्याला या गणपती उत्सवात हिरिरीने भाग घेताना आपल्याला सध्या दिसत आहेत. नक्कीच या गणपती बाप्पाला सुद्धा मनोमन प्रसन्न होण्याची भावना या भक्तावरती दिसून येईल. नक्कीच अशा पद्धतीने हा गणपती उत्सव अगदी पारंपरिक पद्धतीने कासारवाडीमधील जय महाराष्ट्र व्यायाम मंडळातर्फे साजरा केला जातोय. नक्कीच बहुसंख्य प्रमाणात महिला मंडळी या गणपती उत्सवाच्या या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये आपल्या सर्वांना सध्या पाहायला मिळत आहे. जय महाराष्ट्र व्यायाम मंडळ ट्रस्टचा हा एक गणपती आहे. या गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी खरोखरच अगदी
भाविक या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला सध्या दिसत आहेत। सध्या पुणे शहरामध्ये मातृभूमी ढोल ताशा पथक कासारवाडी हे आपल्या अभेद्य अशा वादनामुळे खूपच प्रचलित असे झालेले दिसून येत आहे। या मातृभूमी ढोल ताशा पथकाचे हे काम खरोखरच उत्कृष्ट आणि योग्य आपल्याला पाहायला मिळत आहे। संपूर्ण देशभरात गणपती बाप्पाचा हा उत्सव साजरा होत असताना कासारवाडीतील मातृभूमी ढोल ताशा पथक आपल्या या अभेद्य वादनाने खरोखरच अगदी गणेश भक्तांची मने जिंकून घेताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। या ढोल ताशा पथकाचं खरोखरच कौतुक केलं पाहिजे। जय महाराष्ट्र व्यायाम मंडळाच्या या गणपती बाप्पा विसर्जन मिरवणूक सोहळ्यामध्ये मातृभूमी ढोल ताशा पथकाने ढोल ताशा आणि झांज वाजवून अशा पद्धतीने आपला हा वादनाचा कार्यक्रम या ठिकाणी सादर करताना आपल्याला दिसून येत आहे। पारंपरिक पद्धतीने ढोल ताशा वाजवून आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण हा गणपती बाप्पाचा लाईव्ह विसर्जन सोहळा सध्या कासारवाडीमधून पाहत आहोत। जय महाराष्ट्र व्यायाम मंडळ ट्रस्ट वर्ष 59 मान्य श्री श्याम भाऊ लांडे या मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत। सध्या ते यांच्या नेतृत्वाखाली या गणपती बाप्पाचं सर्व हे काम करत असतं। नक्कीच हा गणपती बाप्पाला अगदी पारंपरिक पद्धतीने आज विसर्जन सोहळा आहे तो अगदी उत्साहाच्या आनंदाच्या वातावरणामध्ये कासारवाडी परिसरामधून साजरा केलेला आपल्याला सर्वांना दिसत आहे। जय महाराष्ट्र व्यायाम मंडळाचं गणपती बाप्पाचं थोड्याच वेळात विसर्जन होत आहे। या ठिकाणी या मातृभूमी ढोल ताशा पथकाचं हे जे ढोल वादक आहे खूपच अगदी कौतुकास्पद असा ढोल वादक हा आहे। आपल्या सर्वांच्या डोळ्यात अगदीच पारणे फेडणारा हा जो गणपती बाप्पाचा उत्सव सध्या देशभरात साजरा केला जातोय। या गणपती बाप्पाच्या उत्सवात लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व मंडळी सहभागी झालेल्या आपल्याला सध्या दिसत आहेत।
पारंपरिक पद्धतीने हा गणपती बाप्पाचा विसर्जन मिरवणूक सोहळा सध्या कासारवाडीमध्ये पण आपण लाईव्ह पाहत आहोत। कासारवाडीतील मानाचा असलेला जय महाराष्ट्र व्यायाम मंडळाचा गणपती बाप्पाची मिरवणूक। बाप्पांना फुलाच्या सजवलेल्या रथात ही मिरवणूक चालू आहे। मातृभूमी ढोल ताशा पथक या ठिकाणी पारंपरिक ढोल ताशा झांज डमरू वाजवून गणपती बाप्पाला निरोप देत आहेत। जय महाराष्ट्र चौकातून निघालेली ही मिरवणूक गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी मार्गस्थ झालेली आहे। पुणेकरांवरती प्रेम करणारे सगळेच या मिरवणुकीत सामील झालेले दिसत आहेत। जय महाराष्ट्र व्यायाम मंडळाचे सर्व कार्यकर्ते या सर्व विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत। या मंडळाचे कार्याध्यक्ष मान्य श्री श्यामभाऊ लांडे देखील या मिरवणुकीवरती अगदी बारकाईने लक्ष देऊन आहेत। सर्व जे नियोजन हे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच होत आहे। सन 1965 साली या जय महाराष्ट्र व्यायाम मंडळाची स्थापना झाली। कासारवाडीतील जय महाराष्ट्र व्यायाम मंडळाचा गणपती बाप्पाची सध्याची ही मिरवणूक चालू आहे। यामध्ये बहुसंख्य संख्येने महिला सहभागी झालेल्या आहेत। मातृभूमी ढोल ताशा पथकाच्या वादनाने गणपती बाप्पाला व हा निरोप देण्यात येत आहे। तसेच हे मंडळ दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविताना देखील आपल्याला दिसून येत आहे। दरवर्षी रक्तदान शिबिर तसेच सामाजिक धार्मिक कार्यक्रम, कोविडच्या काळात केलेली मदत असेल, हे जय महाराष्ट्र व्यायाम मंडळाने भरघोस अशा या कोविडच्या काळात केलेली मदत, समाजोपयोगी केलेली ही जी कामे आहेत ते खरोखरच कौतुकास्पद आहेत। या मंडळाने ही मिरवणूक आयोजित केलेली आहे ती ठरवून पारंपरिक वाद्ये वाजवूनच साजरी करण्याचे ठरविले आहे। ढोल ताशा पथक लेझिम वाजवायचे, डीजे वाजवून ध्वनी प्रदूषणात भर टाकायची नाही असे या नगरसेवक मान्य श्री श्यामभाऊ लांडे यांनी आपले प्रामाणिक मत यावेळी विसर्जन मिरवणुकीत व्यक्त केले आहे। महिलांवरील अत्याचार अन्यायाविरुद्ध हा जिवंत देखावा मातृभूमी मंडळाने दाखवला आहे। कुलदैवतेचा जागर, तुळजाभवानीचा जागर, महादेवाची आरती या मातृभूमी ढोल ताशा पथकाने करून दाखवलेले आपल्याला दिसून येत आहे। या कार्यक्रमात सहभागी झालेले आपल्याला सध्या दिसत आहे। अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून ही मिरवणूक सोहळा या ठिकाणी चालू झालेला आपल्याला सध्या लाईव्ह मध्ये दिसत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ही मिरवणूक सध्या चालू झालेली या ठिकाणी दिसून येत आहे।
जय महाराष्ट्र व्यायाम मंडळाचे कार्याध्यक्ष कार्यक्षम नगरसेवक मान्य श्री श्यामभाऊ लांडे यांच्या नेतृत्वाखाली ही मिरवणूक सध्या आपण लाईव्ह कासारवाडी मधून पाहत आहोत। दर्शन मात्रे मन सर्वे मात्रे मन कामना पूर्ति जय 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 लंबा धरती तांबर परिवर वंदना चर सोंड वक्र चुंड त्रिनयना दास माता वत्सा सजना संकल्प पावावे निर्माणे रक्षावे सर्वर वंदना जय 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 मंगल मूर्ति ओ श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन सर्वे मात्रे मन कामना पूर्ति जय जय जय। आम्ही चित्रचा वापर नुसता ढोल पडवण्यासाठी नाही तर समाजातील घाणेरडी वृत्तीला लढवण्यासाठीही करू शकतो असं या मातृभूमी 2 ताशा पथकानं आपल्याला संदेश या ठिकाणी दिलेला दिसत आहे।